नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासिसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एमएच सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 साठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे टीचिंग ॲप्टिट्यूड, ज्याला आपण अध्यापन अभियोग्यता असं देखील म्हणतो। आपण या अगोदर झालेले जे पेपर आहेत सेटचे, या पेपरमधील म्हणजे 2011 ते 2025 या पेपरमधील आपण अध्यापन अभियोग्यता या टॉपिकवर विचारलेले 77 प्रश्नांचं एकाच व्हिडिओद्वारे वाचन करून घेऊया, जेणेकरून तुम्हाला या टॉपिकच्या संदर्भानं प्रश्नांचा सराव होईल। सुरुवातीला आपण जून 2025 मध्ये जो पेपर झाला होता त्यामधील अध्यापन अभियोग्यता या टॉपिकच्या प्रश्नांचं वाचन करूयात। प्रश्न आहे, जर अध्यापनाच्या चिंतनशील स्तरावर शिकवले तर विद्यार्थ्यांना डॅश डॅशच्या संपादनासाठी विलक्षण शक्ती मिळेल। वास्तविक माहिती, सामान्यीकृत अंतर्दृष्टी, समस्या निराकरण क्षमता। तर पर्याय डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, कारण अध्यापनाच्या चिंतनशील टप्प्यामध्ये किंवा रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंगमध्ये इतर दोनही स्तराचा समावेश होतो, म्हणून 1, 2, 3 हे दोन्ही येतील, म्हणून 1, 2, 3 बरोबर पर्याय डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। नेक्स्ट, कोणत्याही प्रकारच्या निर्णयाप्रत न येता एखाद्या समस्येच्या उत्तराशी संबंधित विविध कल्पनांचा शोध घेण्याच्या हेतूने एका सत्राचे नियोजन केले आहे। शिक्षक यासाठी डॅश डॅश कार्यनीतीचा उपयोग करतील। ठीक आहे, कोणत्याही प्रकारच्या निर्णयाप्रत न येता एखाद्या समस्येच्या उत्तराशी संबंधित विविध कल्पनांचा शोध घ्यायचा आहे, म्हणजे हे बुद्धिमंथन कार्यनीती आहे, पर्याय डी। त्यानंतर स्वयंप्रभा हे शैक्षणिक आशय प्रसारित करण्यासाठी समर्पित केलेल्या DTH चॅनलच्या समूहास दिलेले नाव आहे, 3 मधलं 1 बरोबर आहे। त्यानंतर स्वयं हे ऑनलाईन मूक अभ्यासक्रम पुरवते, ज्यामध्ये प्रमाणपत्र देण्याची तसेच क्रेडिट ट्रान्सफर करण्याची तरतूद आहे। दुसरं विधानसुद्धा बरोबर आहे, म्हणजे पर्याय सी उत्तराची निवड करावी लागेल, 1 व 2 दोन्हीही बरोबर। नेक्स्ट, साकारिक मूल्यमापन डॅश डॅश स्वरूपाचे असते। तर साकारिक मूल्यमापन हे जजमेंटल किंवा निर्णयात्मक स्वरूपाचे असते। ज्या विद्यार्थ्यांना विश्लेषणाचे व्हिडिओ पाहायचे ते मी आपल्या ॲपमध्ये जाऊन ओल्ड क्वेश्चन पेपर ॲनालिसिस केले ते तुम्ही बघू शकता। त्यानंतर नेक्स्ट आहे CAI चे इंग्रजी दीर्घरूप डॅश डॅश असे आहे, तर ते आहे कम्प्युटर असिस्टेड इन्स्ट्रक्शन। त्यानंतर 2024च्या पेपरचं वाचन करूया। तत्पूर्वी तुम्हाला जर या अगोदर झालेले सर्व ओल्ड पेपर पाहिजे असतील, म्हणजे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने सोडवता येतील, जवळपास 14 पेपर आहेत, त्याचबरोबर त्याचं PDF पाहता येईल आणि विश्लेषणाचा व्हिडिओसुद्धा पूर्ण पेपरचा पाहता येईल। हे आपलं ओयासिस करिअर पॉईंटचं ॲप डाउनलोड करा प्ले स्टोरवरून किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे। त्यानंतर 2024च्या पेपरचं वाचन करूयात। जर अध्यापनाच्या स्मृती स्तरावर शिकवले तर विद्यार्थ्यांना डॅश डॅशच्या संपादनासाठी विलक्षण शक्ती मिळेल। स्मृती स्तरावर शिकवले तर पर्याय बी म्हणजे वास्तविक माहिती, फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन मिळते स्मृती स्तरामधून, म्हणून असं सांगणारा पर्याय आहे पर्याय बी मध्ये केवळ 1 बरोबर, म्हणून आपण बीची निवड करूयात। त्यानंतर डॅश डॅश विचारात घेऊन शिक्षकाने अध्यापन पद्धती निवडली पाहिजे। तर काय विचारात घेऊन अध्यापन निवडली पाहिजे? अध्ययनकर्त्याचे स्वरूप गरजेचं आहे, साध्य करावयाच्या उद्दिष्टांचे स्वरूप गरजेचं आहे, शिक्षकाच्या स्वतःच्या क्षमता आणि निपुणता गरजेची आहे, म्हणजे आपण सी या पर्यायाचा निवड करूया। त्यानंतर प्रतिभावंत विद्यार्थ्यांचे मुख्य वैशिष्ट्य काय असते? तर प्रतिभावंत विद्यार्थ्यांचे मुख्य वैशिष्ट्य असते ते त्यांच्या निर्णयामध्ये स्वतंत्र असतात, म्हणजे पर्याय डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। ठीक आहे। त्यानंतर प्रौढ अध्ययनकर्त्यासाठी अनुदेशनामध्ये वर भर देण्याची गरज आहे। प्रौढ अध्ययनकर्त्यासाठी अनुदेशनामध्ये डॅश डॅशवर भर देण्याची गरज असते, तर प्रक्रियेवर जास्त आणि शिकविण्याच्या आशयावर कमी, म्हणजे पर्याय सी
हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, कारण इथं शिकवण्याचा आशय कमी यामुळे कारण ते अध्ययनार्थी प्रौढ आहेत म्हणून प्रक्रिया जास्त महत्त्वाची असते. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या विशिष्ट आशयाच्या आकलनाबाबतची स्पष्ट कल्पना डॅश डॅश मूल्यमापन देते. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे साकारिक मूल्यमापन, पर्याय सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर 2023मध्ये जो पेपर झाला होता, या 2023मध्ये झालेल्या पेपरमधील टीचिंग ॲप्टिट्यूड या टॉपिकच्या प्रश्नांचं वाचन करूयात. प्रश्न आहे, शिक्षक डॅश डॅश स्तराच्या अध्यापनामध्ये समस्या निराकरण पद्धती वापरतात. तर शिक्षक हे विमर्शी किंवा चिंतनशील अध्यापनामध्ये समस्या निराकरण पद्धती वापरतात, म्हणजे पर्याय सी. त्यानंतर डॅश डॅश यांच्याकडून मिळालेले वर्गाध्यापन बाबतचे प्रत्याभरण शिक्षकासाठी महत्त्वाचे प्रत्याभरण असते. तर विद्यार्थी आणि पालक यांच्याकडून जो फीडबॅक मिळतो तो शिक्षकांसाठी सर्वात महत्त्वाचा असतो. त्यानंतर नेक्स्ट आहे स्वयं म्हणजे डॅश डॅश होय. तर स्वयं म्हणजे स्टडी वेब्स ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग ॲस्परिंग माइंड. त्यानंतर नेक्स्ट इतिहास विषयाच्या अध्यापनासाठी सर्वात जास्त योग्य पद्धत कोणती आहे. तर भूमिका पालन किंवा रोल प्ले मेथड ही इतिहास अध्यापनाची सर्वात महत्त्वाची पद्धत आहे. त्यानंतर नेक्स्ट अध्यापन प्रक्रियेचे नियमन डॅश डॅश मूल्यमापनाद्वारे केले जाते. तर आकारिक मूल्यमापनाद्वारे अध्यापन पद्धतीचे नियमन केले जाते. त्यानंतर सप्टेंबर 2021मध्ये जो पेपर झाला त्यातील आपण अध्यापनाचे प्रश्न वाचूयात. अध्यापनाच्या आकलन पातळीमध्ये चा अंतर्भाव होतो. तर अध्यापनाच्या आकलन पातळीमध्ये स्मरण आणि मर्मदृष्टी म्हणजे 1 आणि 3 आणि मग 1 आणि 3 पर्याय कुठे दिले, तर पर्याय सी मध्ये 1 आणि 3 पर्याय दिलेले आहेत. त्यानंतर मानवाच्या जीवनातील सर्वोच्च बौद्धिक सुपीकतेचा काळ हा आहे. तर मानवाच्या जीवनातील सर्वोच्च सुपीकतेचा बौद्धिक सुपीकतेचा काळ आहे कुमारावस्था, पर्याय बी. स्वयंचा ऑनलाईन डिस्कशन फोरम डॅश डॅशसाठी असतो. तर तो शंका समाधान करण्यासाठी स्वयंचा ऑनलाईन डिस्कशन फोरम असतो. डॅश डॅशचा उपयोग करून इतिहास हा विषय शिकवता येतो. तर डिजिटल तक्त्याचा यूज करू शकतो आपण, नकाशाचा यूज करू शकतो आणि दिग्दर्शन पद्धतीचा यूज करू शकतो. पण इथं विचारलं की आपल्याला इतिहास विषय शिकवता येणार नाही म्हटले ना शेवटीला, तर ती पद्धत आहे दिग्दर्शन पद्धत. बघा, डिजिटल नकाशे, डिजिटल तक्ते, नकाशे आणि भूमिका पालन बरोबर आहे. काय नाही तर दिग्दर्शन पद्धती सायन्स पद्धती आहे. त्यानंतर निरपेक्ष आणि सापेक्ष श्रेयांकीकरण हे डॅश डॅश श्रेयांकीकरणाचे प्रकार आहेत. तर हे अप्रत्यक्ष श्रेयांकीकरणाचे प्रकार आहेत, म्हणजे पर्याय हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर 2020मध्ये जो पेपर झाला आहे या पेपरमधील आपण अध्यापनाचे प्रश्नांचं वाचन करूयात. विमर्शी अध्यापन म्हणजे डॅश डॅश होय. अध्यापनाबाबत विचार करणारी चक्रीय प्रक्रिया, अध्यापनाबाबत विचार करण्याची रेषीय प्रक्रिया, अध्यापनाबाबत विचार करण्याची चक्रीय प्रक्रिया, अध्ययनाबाबत विचार करण्याची रेषीय प्रक्रिया. आपल्याला थोडंसं अध्ययन अध्यापन याच्याकडे लक्ष ठेवायचं आहे. आपल्याला काय विचारलं, विमर्शी अध्यापन आहे ना हे एक, तर त्यामुळं आपल्याला पर्याय सी की अध्यापनाबाबत विचार करण्याची एक चक्रीय प्रक्रिया ती आहे. त्यानंतर शिक्षकाने डॅश डॅश ओळखून अध्यापन केले पाहिजे. काय ओळखून अध्यापन केले पाहिजे, तर विद्यार्थ्यांमधील व्यक्तिभेद, पर्याय बी. त्यानंतर अध्यापनाच्या पारंपरिक सहाय्यभूत प्रणालीमध्ये डॅश डॅशचा समावेश होतो. पारंपरिक सहाय्यभूत प्रणालीमध्ये चा समावेश होतो. तर ती त्रिमितीय प्रतिआकृती, 3 डायमेन्शनल जे काही मॉडेल्स आहेत हे पारंपरिक आहेत. व्हाईट बोर्ड, स्मार्ट बोर्ड, डिजिटल हे आधुनिक आहेत, म्हणजे पर्याय डी उत्तर आहे पारंपरिकचं. शिक्षक विद्यार्थ्याच्या वाया तपासतात आणि श्रेय देतात, याला काय म्हणू आपण, याला आपण म्हणू मूल्यमापन किंवा इव्हॅल्युएशन, पर्याय सी. त्यानंतर सॉक्रेटिसने सत्यशोधनाची ही पद्धती दिली. सॉक्रेटिसची पद्धती आपल्याला पाठ आहे की डायलॉग मेथड किंवा त्याला आपण संवाद म्हणतो, पर्याय डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर 2019मध्ये जो पेपर झाला होता त्या पेपरमधील अध्यापनाच्या प्रश्नांचं आपण वाचन करूयात. प्रश्न आहे, विमर्शी स्तरावरील अध्यापन. आपल्याला आता जर आपण पाहिलं तर हे विमर्शी स्तरावरील अध्यापन हे काय असते,
तर शिक्षक केंद्री नसतं, तसंच विषय केंद्रीही नसतं, ते असतं अध्ययनार्थी केंद्री, म्हणजे पर्याय डी आपल्याला उत्तर घ्यावं लागेल. त्यानंतर प्रौढ अध्ययनार्थी म्हणजे कोणाला म्हणू आपण, तर स्वयंप्रेरित असतो. प्रौढ अध्ययनार्थी हा स्वयंप्रेरित असतो. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेस, त्याला मूक आपण म्हणतो. तर ते काय आहे, तर मोठ्या प्रमाणावरील सहभागासाठी आरेखित केलेले लवचिक आणि स्वनिर्देशित मुक्त स्वरूपाचे ऑनलाईन अध्ययन आहे एक प्रकारचं. तर यस, पर्याय ए बरोबर आहे. त्यानंतर अध्यापनाच्या आधुनिक सहाय्यभूत प्रणालीमध्ये डॅश डॅशचा समावेश होतो. तर मग कशाचा समावेश होईल, स्मार्ट बोर्डचा. आधुनिक म्हणल्याच्या नंतर स्मार्ट बोर्डचा, कारण ग्रीन बोर्ड्स, तक्ते आणि नकाशे हे पारंपरिक आहेत. त्यानंतर अंतर्गत मूल्यमापनाला खालीलपैकी काय लागू पडत नाही म्हणले. अंतर्गत मूल्यमापनाला काय लागू पडत नाही, तर केवळ संपादन चाचण्याचा उपयोग हे अंतर्गत मूल्यमापनाला लागू पडणार नाही, केवळ म्हटलं इथं. त्यानंतर सत्यशोधनासाठीची संवाद पद्धती, परत एकदा रिपीट क्वेश्चन्स, तर सॉक्रेटिस, पर्याय बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर 2018 मध्ये जो पेपर झाला त्या पेपरमधील प्रश्नांचं आपण वाचन करूयात. पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. बरोबर विधान विचारले तर एक एक पर्याय दिले बघा. अध्यापन ही आश्रयी प्रक्रिया आहे, अध्यापन ही स्वाश्रयी प्रक्रिया आहे, अध्यापनाचे फलित अध्ययन असले पाहिजे, अध्ययन अध्यापनावर अवलंबून आहे. तर आपल्याला लगेच लक्षात येतं की अध्यापन ही आश्रयी प्रक्रिया आहे, म्हणजे डिपेंडंट प्रोसेस आहे टीचिंग. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे, अध्ययनाच्या प्रक्रियेमध्ये डॅश डॅश फार महत्त्वाचे असते. अध्ययनाच्या प्रक्रियेमध्ये डॅश डॅश फार महत्त्वाचे असते, तर पूर्वज्ञान महत्त्वाचे आहे, पर्याय सी. परिणामकारक अध्यापन हे डॅश डॅशचे फलित असते, तर परिणामकारक अध्यापन हे सुस्पष्ट संज्ञापनाचे फलित असते, पर्याय डी. त्यानंतर परिणामकारक शिक्षक, तर परिणामकारक शिक्षक काय करील, वैविध्यपूर्ण अध्ययन अनुभव पुरविल विद्यार्थ्यांना, म्हणजे काय उत्तर घ्यायचं मग, पर्याय सी. त्यानंतर हे चांगल्या शैक्षणिक साधनाचं वैशिष्ट्य पण नाही म्हटलं या, चांगल्या ते खूप लहान असावे हेच वैशिष्ट्य नाही, बाकीचे बी सी डी आहेत, नाही कोणतं आहे, पर्याय ए. त्यानंतर जर तुमच्या विद्यार्थ्यांना तुमच्या विषयाच्या अध्ययनाशी संबंधित अडचणी असतील तर उत्तम उपाय हा आहे. तर त्यावरला उपाय काय आहे, डायग्नोस्टिक टीचिंग, म्हणजे निदानात्मक अध्यापन. त्यानंतर 2017 मध्ये झालेला जो पेपर आहे त्या पेपरमधील प्रश्नांचं आपण वाचन करूयात. अध्यापनाचे प्रमुख उद्दिष्ट म्हटले, अध्यापनाचे प्रमुख उद्दिष्ट, तर ते आहे अध्ययन सुलभ करणे, हेच प्रमुख उद्दिष्ट आहे, पर्याय ए. त्यानंतर शैक्षणिक अध्ययन कालावधी यावर अवलंबून नसतो म्हटले. शेवटीला लक्ष ठेवावं लागेल आपल्याला, असतो नसतो काय म्हटलंय, तर कशावर अवलंबून नसतो, विद्यार्थ्याची अध्ययनाप्रती अभिवृत्ती, पर्याय डी. त्यानंतर उत्तम शिक्षकाचा अत्यावश्यक गुणविशेष, तर अध्यापनाची मनापासून आवड असणे, म्हणजे पर्याय बी. त्यानंतर अध्यापनाच्या डॅश डॅश पद्धतीमध्ये शिक्षक विशिष्टाकडून सामान्याकडे हे अध्यापनाचे सूत्र वापरतो. विशिष्टाकडून सामान्याकडे, तर ती आहे उद्गामी पद्धत, पर्याय सी. त्यानंतर शैक्षणिक साहित्याची निवड प्रामुख्याने यावर अवलंबून असते. शैक्षणिक साहित्याची निवड विद्यार्थ्याचा शैक्षणिक स्तर आणि त्याचं वय यावरती अवलंबून असते, पर्याय डी. त्यानंतर शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला श्रीमती सिंधू त्यांच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या क्षमता निश्चित करण्यासाठी प्रश्नोत्तरे घेतात. हे मूल्यांकन आहे. हे कुठल्या प्रकारचं मूल्यांकन आहे असा सरळ प्रश्न आहे, तर ते आकारिक मूल्यांकन आहे, पर्याय ए. त्यानंतर आपण डॅश डॅश चिंतन क्षमतेमुळे आपली विधाने क्रमाक्रमाने मुद्देसूद व सुसंबद्धपणे लिहू शकतो, तर तर्कसंगत चिंतनामुळे. त्यानंतर 2016 मध्ये जो झालेला पेपर आहे, 2016 मध्ये झालेल्या पेपरमधील प्रश्नांचं आपण वाचन करूयात. प्रश्न आहे, पाठ्यक्रमातील आशयाचे रोजच्या आयुष्यात उपयोजन साधण्यासाठी अधिक उपयुक्त डॅश डॅश आहे. तर
अधिक उपयुक्त आहे प्रकल्प पद्धत, पर्याय बी. त्यानंतर नेक्स्ट आहे विद्यार्थ्यांच्या प्रगतीची देखरेख करून त्या आधारे अध्यापनात बदल करण्यासाठी ही सर्वोत्कृष्ट पद्धत आहे. तर सर्वोत्कृष्ट म्हणजे मूल्यमापनाच्या अर्थात आकारिक मूल्यमापन, पर्याय ए. पृथ्वी गोल आहे किंवा नाही हे तुम्ही कसे सिद्ध कराल हा प्रश्न डॅश डॅश उद्दिष्टावर आधारित आहे. तर तो मूल्यमापन उद्दिष्टावर आधारित आहे. खालीलपैकी कोणती गोष्टी चांगल्या अध्यापनासाठी अत्यावश्यक नाही म्हटले. तर आकर्षक व्यक्तिमत्व काही उपयोगीचं नाही चांगल्या अध्यापनासाठी, पर्याय सी. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा सर्वात महत्त्वाचा उद्देश डॅश डॅश हा आहे. तर तो आहे त्यांना स्वतःला मदत करण्यास सक्षम बनविणे, पर्याय सी. अध्ययन अभिप्रेरण वाढवण्यासाठी ही सर्वोत्कृष्ट पद्धती आहे. तर घटक शिकवण्यामागील उद्देश सुरुवातीला स्पष्ट करणे म्हणजे पर्याय सी. त्यानंतर 2015 मध्ये जी प्रश्नपत्रिका झाली होती या 2015च्या पेपरमधील आपण प्रश्नांचं वाचन करूयात. प्रश्न आहे अध्यापनाची पद्धती निवडताना खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा विचार करण्याची सर्वात कमी गरज आहे. सर्वात कमी गरज आहे तर विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी, पर्याय डी. त्यानंतर चुकीच्या अध्ययनाबाबत सर्वोत्तम प्रत्याभरण डॅश डॅशद्वारे केले जाते. चुकीच्या अध्ययनाबाबत म्हटले तर नैदानिक परीक्षण, पर्याय ए. त्यानंतर प्राणी कोशिका व वनस्पती कोशिका यांतील फरक स्पष्ट करा हा प्रश्न या उद्दिष्टावर आधारित आहे. तर तो आहे विश्लेषण या उद्दिष्टावर आधारित. फरक म्हटल्यानंतर आपल्याला कळतं की ॲनालिसिस विद्यार्थ्याला आलं पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नांचं विश्लेषण पाहायचं आहे ते विद्यार्थी आपल्या ओएसिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये जाऊन सेट एक्झाम या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही आपले हे विश्लेषणाचे प्रश्न बघू शकतात. इथं फक्त तुमच्या डोळ्यासमोरून टीचिंग ॲप्टिट्यूडचे क्वेश्चन समोरून जाणं हा उद्देश आहे. ज्या विद्यार्थ्यांना आपले विचार प्रभावीपणे व्यक्त करता येतात ते डॅश डॅश बुद्धिमत्ता दर्शवितात. तर ते विद्यार्थी भाषिक बुद्धिमत्ता दर्शवितात. त्यानंतर पुढीलपैकी कोणते घटक अध्यापनाच्या गुणवत्तेवर जास्त परिणाम करतात. अध्यापनाच्या जास्त गुणवत्तेवर तर अध्यापनाची पद्धती, शिक्षकाचे संप्रेषण कौशल्य, शिक्षकाचे प्रशिक्षण म्हणजे पर्याय बी मध्ये सर्वात सकारात्मक घटक आहेत. डिसेंबर 2013 मध्ये झालेली प्रश्नपत्रिका पुस्तक वापरून उत्तरे लिहिण्याच्या शिफारस करण्याचे प्रमुख कारण काय. ठीक आहे. तर ओपन बुक टेस्टचं मेनली काय कारण आहे आपल्याला त्यांनी असा प्रश्न विचारलेला आहे ओपन बुक टेस्टचं. तर या प्रश्नाचं उत्तर आहे त्यांच्यामुळे यांत्रिक स्मरणावर भर कमी होतो. त्याच्यामुळे यांत्रिक जे काही विद्यार्थी पाठांतर आहे तर त्याचा भर म्हणजे सी हे उत्तर जर निवडलं आपण तर आपल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर येईल. अध्यापनात आंतरजालाचा सर्वोत्तम उपयोग कोणता आहे. ठीक आहे. आंतरजालाचा इन द सेन्स इंटरनेटचा सर्वोच्च उपयोग तर अत्याधुनिक माहिती पुरविण्यासाठी म्हणजे पर्याय बी. त्यानंतर अध्यापनाबाबतची सर्वात अलीकडे स्वीकारलेली विचारधारा म्हणजे अध्ययन करता हा. तर तो काय एक ज्ञानाचा रचयिता आहे, पर्याय ए. त्यानंतर अभ्यासक्रमात प्रात्यक्षिक कार्य समाविष्ट करण्याचा प्रमुख हेतू काय आहे. तर प्रमुख हेतू आहे विद्यार्थ्यांच्या विविध कौशल्यांचा विकास करणे म्हणजे पर्याय बी. त्यानंतर आशय आकलनाचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे काय. आशय आकलनाचा सर्वोत्तम मार्ग आहे आशयाचा यथायोग्य सारांश तयार करणे. खालीलपैकी कोणते उदाहरण आंतरिक प्रेरणेचे नाही म्हटलंय. आंतरिक प्रेरणेचे नाही तर परीक्षेला बसण्यास पात्र व्हावे यासाठी रवी प्रकल्प पूर्ण करतो ही काही आंतरिक प्रेरणाचे उदाहरण हे नाही. त्यानंतर फेब्रुवारी 2013 मध्ये जी प्रश्नपत्रिका झाली होती त्या प्रश्नपत्रिकेमधील प्रश्नांचं वाचन करूयात. प्रश्न आहे शिक्षकाची प्रमुख भूमिका ही विद्यार्थ्यांना ज्ञानप्राप्ती व ज्ञानाची पुनर्रचना यात सहाय्य करणे अशी आहे. त्यानंतर अध्ययनावर सर्वाधिक परिणाम करणारी अध्ययनकर्त्याची वैशिष्ट्य कोणती येतं.
तर ती आहे अभिक्षमता आणि प्रेरणा, पर्याय सी. व्याख्यानाचा प्रमुख दोष कोणता आहे, तर विद्यार्थी निष्क्रिय स्वीकारक बनतात आणि विचार करत नाही, म्हणजे पर्याय सी. जर ज्ञानप्राप्तीसाठी अध्ययन हे शिक्षणाचे ध्येय असेल तर विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनाला प्रोत्साहित आपण केलं पाहिजे, म्हणजे पर्याय डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर. कोणत्या प्रयत्नाने विद्यार्थ्याच्या ग्रंथालय वापराला चालना मिळेल, तर वाचन कौशल्य आणि अभिरुचीचा विकास केल्याने. त्यानंतर सध्याच्या मूल्यमापन प्रणालीत खालील बाबतीत मर्यादा कोणती आहे, तर सध्याच्या मूल्यमापन प्रणालीत मर्यादा आहे जीवन व व्यवसायातील यशाचे भाकीत करणं, म्हणजे पर्याय बी. त्यानंतर नोव्हेंबर 2011 मध्ये जो पेपर झाला होता त्या पेपरमधील आपण प्रश्नांचं वाचन करूया. 2011 मध्ये 2 पेपर घेण्यात आली होती, 2013 मध्ये 2 आणि 2011 मध्ये 2. नोव्हेंबर एकदा घेण्यात आला 11 मध्ये आणि एकदा ऑगस्ट मध्ये. तर प्रश्न आहे बघा, परिणामकारक अध्यापनासाठी सर्वात कमी महत्त्वाचे शिक्षकी गुणवैशिष्ट्य कोणतं आहे, तर उच्च शैक्षणिक संपादन, म्हणजे पर्याय डी. त्यानंतर खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे असं विचारले, सत्य विधान विचारलं आहे, तर प्रेरित नसणाऱ्यांपेक्षा प्रेरित अध्ययनकर्ते चांगली प्रगती करतात, म्हणजे पर्याय ए हे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. चांगल्या धारणेची खात्री कशामुळे देता येते, तर चांगल्या धारणेची खात्री ही विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग यावून देता येईल. अध्ययनाबाबत सध्याचा विचार कोणता आहे, तर प्रत्येक अध्ययनकर्ता हा त्याच्या पूर्वज्ञानाच्या आधारे संकल्पना तयार करतो, म्हणजे पर्याय बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. सृजनशील विचार वृद्धिंगत करण्यासाठी संगणक उपयुक्त ठरतो जेव्हा विद्यार्थ्यांना मुक्त समस्याच्या निराकरणामध्ये संगणक वापरण्यास सांगितले जाते, म्हणजे पर्याय सी. प्रकल्प, प्रात्यक्षिके आणि विद्यार्थ्यांची सादरीकरणे यांचा समावेश करण्याचा मुख्य उद्देश कोणता आहे, तर मुख्य उद्देश आहे की विद्यार्थ्यात स्व अध्ययन कौशल्य विकसित करणे, म्हणजे पर्याय डी. त्यानंतर ऑगस्ट 2011च्या पेपरमधील अध्यापनाचे प्रश्न वाचूयात. अर्थपूर्ण अध्ययनाचा सर्वोत्कृष्ट दर्शक म्हणजे, तर अर्थपूर्ण अध्ययनाचा सर्वोत्कृष्ट दर्शक म्हणजे ज्ञानाचे समस्या निराकरणात उपयोग करण्याची क्षमता, म्हणजे पर्याय सी. विद्यार्थी सक्रिय अध्ययनकर्ता असल्याचा निदर्शक खालीलपैकी कोणता, सक्रिय अध्ययनकर्ता असल्याचा निदर्शक, तर तो आहे शिक्षकांच्या विधानाशी असहमत असल्यास तो आव्हान देतो. त्यानंतर अध्ययन प्रामुख्याने डॅश डॅशवर अवलंबून असते, तर ते असते अध्ययन प्रेरणेवर, म्हणजे पर्याय बी. त्यानंतर विद्यार्थ्यांना कोणत्या परिस्थितीमध्ये बुद्धिमंथन सर्वात उपयुक्त ठरते, तर पाण्याचा अपव्यय कमी करण्यासाठी कल्पना शोधताना, म्हणजे पर्याय डी. त्यानंतर संगणक सहाय्यित सादरीकरणाबाबत खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे, तर विद्यार्थी निष्क्रिय अध्ययन करता होतो, म्हणजे पर्याय बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. कारण आपल्याला असत्य विचारलं होतं, लक्षात घ्या. आणि मुक्त प्रश्नांचे मूल्यमापन करताना खालीलपैकी सर्वात कमी महत्त्वाचा निकष कोणता आहे, तर भाषेची अलंकारिकता हा कमी महत्त्वाचा निकष आहे.